पहिल्याच दिवशी जे अमेरिकेने हल्ला केला त्यामध्ये त्यांनी जे पॉलिटिकल नेतृत्व होतं इराणचं त्यांना मारलं आणि अनेक त्यांचे लष्करी नेतृत्व सुद्धा त्यामध्ये मारलं गेलं. की चीनची जी सिस्टीम आहे ती इराणचं रक्षण करू शकली नाही. म्हणजे मी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम विषयी म्हणतोय. आणि चीनची जी मिसाईल आहे त्यांचा सुद्धा परिणाम फारसा चाललेला नाहीये. कारण इराण मध्ये होणाऱ्या युद्धाचा वापर करून चीनला आपल्या शस्त्रांचा तिथे वापर करायची इच्छा होती आणि जगाला दाखवून द्यायचं होतं की आमची शस्त्र ही अमेरिकेच्या शस्त्राहून जास्त चांगली आहेत किंवा त्याच बरोबरची आहे. हे त्यांना अजिबात साध्य करता आलेलं नाहीये. त्यांचं तंत्रज्ञान, त्यांची शस्त्र याचं बऱ्यापैकी फेल्युअर झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्या दोन जे शत्रू आहेत चीन आणि पाकिस्तान यांची या युद्धामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. मी असं एक भाकीत करू शकतो की या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वतःचं खूप नुकसान होणार आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे भारतावर त्याचा नेमका काय परिणाम होईल, त्यासोबतच या युद्धाचं नेमकं भवितव्य काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सर, ज्या पद्धतीने गेल्या 4 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे, भारत इस्रायल विरुद्ध इराण अशा पद्धतीचं एकूण युद्धाचं स्वरूप पाहायला मिळतंय. काय नेमकं विश्लेषण कराल या 4 दिवसातल्या युद्धाचं तुम्ही? असं आहे, या युद्धात एका बाजूला आहे इराण आणि त्यांना समर्थन देणारे काही त्यांची मिलिशियाज म्हणजे ज्यात हमास आहे, हिजबुल्ला आहे आणि हुती आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत अर्थात अमेरिका आणि इस्रायल. आणि या युद्धामध्ये जी शस्त्र वापरली जात आहेत ती बेसिकली आहेत मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र वेगवेगळ्या रेंजची आणि दुसरी ड्रोन्स. जमिनी युद्ध होत नाहीये, समुद्री युद्ध होत नाहीये वगैरे. आता युद्धात नेमकं काय झालं तर पहिल्याच दिवशी जे अमेरिकेने हल्ला केला त्यामध्ये त्यांनी जे पॉलिटिकल नेतृत्व होतं इराणचं त्यांना मारलं आणि अनेक त्यांचे लष्करी नेतृत्व सुद्धा त्यामध्ये मारलं गेलं. हे अर्थात याकरता अमेरिकेचं जे टेक्निकल इंटेलिजन्स आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी स्पेस मधून त्यांच्यावरती नजर ठेवली होती, त्यांनी त्यांच्यावरती इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स ठेवलं होतं, नेमकी जागा शोधली आणि त्यांना मारलं. तर हे त्यांचं अमेरिकेचं नक्कीच एक मोठं यश होतं. परंतु इराणला माहिती होतं की अशा प्रकारच्या कारवाया होतील म्हणून इराणनी एक देश म्हणून एक नवीन प्रकारच्या युद्धाची कल्पना तयार केली होती. ते म्हणजे डिसेंट्रलाइज वॉरफेअर किंवा दुसऱ्या फळीचं नेतृत्व, तिसऱ्या फळीचं नेतृत्व किंवा चौथ्या फळीचं नेतृत्व. म्हणजे एक नेता मारला गेला तर त्याच्या हाताखालचा जो आहे तो नेतृत्व बनेल, तो मारला गेला तर त्याच्या हाताखालचा, तो मारला गेला त्याच्या हाताखालचा. म्हणजे पहिल्या फळी जसं आपण म्हणायचो की शिवाजी महाराज, त्यानंतर मग तानाजी मालुसरे, नेताजी पालखरे, मग त्याच्या खालची अजून सरदार, अशा प्रकारचं नेतृत्व तयार करून ठेवलेलं होतं. आणि आता दुसऱ्या फळीचं नेतृत्व किंवा तिसऱ्या फळीचं नेतृत्व लढाई हे लढत आहे. आणि ज्याप्रमाणे ते लढाई लढतात त्याप्रमाणे असं दिसतं आहे की हे नेतृत्व बऱ्यापैकी सक्षमपणे काम करत आहे. म्हणजे असं वाटलं की आता खामेनी मारले गेले तर इराण एकदम कोसळेल आणि लगेच ते वाटाघाटीच्या भाषा करतील, तसं झालेलं नाहीये. उलट इराण अमेरिकेवरती आणि आखाती देश ज्याच्यामध्ये अमेरिकेचे लष्करी बेसिस आहेत त्याच्यावरती पद्धतशीरपणे फायरिंग करतो आहे आणि त्यांचं बऱ्यापैकी नुकसान करतो आहे. तर यामध्ये खास तर आखाती देशामध्ये जे अमेरिकेचे बेसिस होते ते त्यांचं नुकसान तर थोड्या प्रमाणात झालंच आहे. एवढंच नव्हे तर त्याच्या शेजारी काही युरोपियन देश म्हणजे ब्रिटन आहे, जर्मनी आहे, फ्रेंच आहे, ज्यांचे पण बेसिस होते त्यांच्यावरती सुद्धा हल्ले झालेले आहेत. आणि हल्ल्याची तीव्रता काही कमी व्हायची शक्यता दिसत नाही. म्हणजे आता इराण एक डिसेंट्रलाइज पद्धतीने अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरोधात लढत आहे. आणि दुसरी गोष्ट, एक युद्धातला भाग झाला नेतृत्व आणि दुसरा भाग आहे युद्ध लढण्याकरता लागतं सैन्य आणि युद्ध लढण्याकरता लागतात शस्त्र. तर त्यांनी शस्त्रांचा मोठा साठा करून ठेवलेला आहे, खास तर ड्रोन्सचा साठा, खास तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स असतात त्याचा साठा तो एवढा प्रचंड आहे की सध्या इराणकडे अनेक दिवस तीव्रपणे युद्ध लढण्याची क्षमता आहे. कारण त्यांची शस्त्र एकतर डिसेंट्रलाइज्ड आहे, म्हणजे एका ठिकाणी लपवून ठेवले नाहीयेत, वेगवेगळ्या भागात लपवलेली आहेत, वेगवेगळ्या नेत्यांच्या हाताखालती ती आहेत. तर त्यांच्यामुळे अनेक दिवस युद्ध लढण्याची क्षमता सध्या इराणकडे आहे. तर त्याच्यामुळे हे युद्ध अनेक दिवस चालेल. आणि आपण जर बघितलं तर युद्ध अजून किती दिवस चालेल तर डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की 4 ते 5 आठवडे. तोपर्यंत आम्ही इस्रायलचं पूर्ण न्यूक्लिअर केपेबिलिटी बर्बाद करत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांचं पूर्ण नेतृत्व बदली करत नाही, तोपर्यंत युद्ध चालेल. माझा अंदाज आहे की युद्ध केव्हापर्यंत चालेल, जोपर्यंत इराणकडे असलेली मिसाईल्स किंवा ड्रोन संपत नाही, अमेरिकेची कडे असलेली ड्रोन्स किंवा मिसाईल संपत नाही, तोपर्यंत ते युद्ध चालूच राहील. कारण युद्ध जमिनीवरती होत नाहीये. तर त्याच्यामुळे युद्ध हे पुष्कळ दिवस चालेल. आणि याच्यामध्ये अजून एक डावपेच जे इराण वापरत आहे ते जो सर्वात मोठा डावपेच आहे ते म्हणजे
गल्फ ऑफ होर्मुझ ही जी समुद्रधुनी आहे त्याला बंद पाडणं. गल्फ ऑफ होर्मुझ ही समुद्रधुनी इराण आणि सौदी अरेबियाच्या मधनं आहे. भारतापासून 400 किलोमीटरच्या जवळच आहे ती, आणि इथून जगाचं जवळजवळ 35 ते 40% कच्चं तेल इथून येतं. तर तुम्ही ही जर समुद्रधुनी बंद केली तर याचा जगाच्या तेल सुरक्षा किंवा इंधन सुरक्षा किंवा ऑइल सिक्युरिटीवरती मोठा परिणाम होऊ शकतो. तर हे एक इराणचा मोठा डावपेच आहे की सगळ्या जगावरती या युद्धाचा परिणाम व्हायला पाहिजे, म्हणून ते गल्फ ऑफ होर्मुझ सुद्धा बंद करण्याच्या घोषणा करत आहेत. काही नुकसान पण त्यात झालेलं आहे, पण अजून सुद्धा ती गल्फ बंद पडलेली नाहीये. तर हे युद्ध पुष्कळ वेळ चालणार आहे, याच्याविषयी काही शंका नको. निश्चित. पण मग या सगळ्या युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होईल? असं आहे, हा प्रश्न अतिशय बरोबर आहे आणि आपल्या भारताच्या टीव्हीवरती अनेक विश्लेषक, मी दुर्दैवाने म्हणतो, भारतीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. आता तुम्ही जर आता समोर जर हेडलाईन बघा, तेलाचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले. आताच तुम्ही पुण्याच्या रस्त्यावर फिरला होता, कुठे पेट्रोल पंपवरती भाव वाढले आहेत का? अजिबात वाढलेले नाही. आणि तुम्हाला मी छाती टोकून सांगतो, 2022 पासून, लक्षात ठेवा आपण 2026 मध्ये आहोत, आपल्या देशामध्ये तेलाचे भाव वाढलेले नाहीत, कारण याकरता आपण अतिशय महत्वाची पावलं उचललेली आहेत. याचं आपण नेमकं काय केलंय? आपल्याला कल्पना आहे की आपलं एक 25-30% तेल हे होर्मुझ मधून येतं. तर हे तेल जर प्रभाव कमी तिथून तेल येणं कमी झालं तर काय? तर आपण एक विविध प्रकारचे तेलाचे स्रोत तयार केले आहेत. रशियाकडनं तेल, लॅटिन अमेरिकेकडनं तेल, मिडल ईस्टच्या भागातलं सुएझच्या बाजूने येणारं तेल, किंवा आफ्रिकन देशातलं खास तर नायजेरियामधनं येणारं तेल. तर आपल्याकडे तेलाचे विविध स्रोत आहेत. एक स्रोत जरी काही काळाकरता बंद पडला तरी आपल्यावरती काही परिणाम होत नाही. दुसरी गोष्ट, आपण आपल्या देशामध्ये स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, ज्याला SPR म्हटलं जातं, ते तयार करून ठेवलं आहे. असा अंदाज आहे की स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह भारतामध्ये 60 ते 80 दिवस आपल्याला, भारताला जेवढं तेल लागेल तेवढं आपण ते साठवून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, ज्यामुळे 60-70 दिवस जरी कुठलंही कच्चं तेल मिळालं नाही तर भारतावरती काहीही परिणाम होणार नाही. तिसरी गोष्ट लक्षात असायला पाहिजे, भारत जे कच्चं तेल आयात करतो आणि जे तेल रिफाईन करतो तर ते ऑलमोस्ट दुप्पट आहे. म्हणजे भारताला रोज जेवढं तेल लागतं त्यापेक्षा आपण दुप्पट कच्चं तेल हे रिफाईन करतो, आणि जे उरलेलं तेल असतं, डिझेल आणि पेट्रोल, याचा वापर आपण युरोपला एक्सपोर्ट करण्यामध्ये करतो. तर जर गरज पडली तर युरोपला आपण जो हजारो कोटी रुपयाचं डिझेल आणि पेट्रोलियम विकतो आहे ते आपण भारताकरता वापरू शकतो. तर त्याच्यामुळे तेलाच्या किमतीचा भारतामध्ये जरी 4-6 आठवडे जरी युद्ध झालं तरी काहीही परिणाम होणार नाही. आणि भारताने अजून एक अतिशय चांगलं धोरण अवलंबलेलं आहे. ज्या वेळेला तेलाच्या किमती खाली जातात तर त्यावेळेला आपल्या रिफायनरीज जास्त कच्चं तेल विकत घेऊन आपले प्रॉफिट कमावतात आणि तो प्रॉफिट साठवून ठेवतात. आणि ज्या वेळेला किमती वाढतात तर त्यावेळेला तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यामध्ये आपण या प्रॉफिटचा वापर करतो. तर त्यामुळे तेलाच्या किमतीची आपल्याला अजिबात काळजी नको. आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये इंधन सुरक्षा, ऑइल सिक्युरिटी ही चांगल्या पद्धतीने तयार ठेवणार आहोत. परंतु दुसरे जे 2 प्रश्न आहेत ते म्हणजे आखाती देशामध्ये असलेली भारतीयांची सुरक्षा, तो एक भाग झाला. आणि या देशांशी आपले आर्थिक संबंध आहेत, व्यापार वगैरे आहे, तर त्या व्यापारावरती काय परिणाम होतो तर त्याचं विश्लेषण. आता आपण जर बघितलं 80 ते 85 लाख भारतीय या आखाती देशामध्ये आहेत. परंतु अगेन पुष्कळशी विश्लेषक त्याला घाबरण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सुरक्षेचं काय? अरे त्यांच्या सुरक्षेचं काय? जी लढाई होते आहे, जिथे मिलिटरी टार्गेट्स आहे तिथे होत आहे. म्हणजे कुवेतमध्ये जिथे लष्करी बेसिस आहे तिथे फायरिंग होत आहे. बाकीच्या कुवेतमध्ये कुठेच फायरिंग होत नाहीये. दुबईमध्ये जिथे लष्करी बेसिस आहेत तिथे फायरिंग होत आहे. आजूबाजूला बीचवरती मजा करायला लोक फिरतायत. तर म्हणजे कारण युद्धाची व्याप्ती ही लष्करी टार्गेट्स पुरती मर्यादित आहे. तर त्याच्यामुळे जर त्याच्या जवळपास जर कोणी भारतीय राहत असतील तर त्याने अर्थात सुरक्षित ठिकाणी जावं, तो एक भाग झाला. आणि दुसरे, जसं आपले भारतीय सुरक्षेचा एक इश्यू होतो तसं सगळ्या जगाची सुद्धा, म्हणजे आज या आखाती देशामध्ये 50 ते 60% परदेशीय राहतात. म्हणजे परदेशीयांची संख्या आखाती देशामध्ये तिथे राहणाऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. परंतु सध्या त्यांना काही धोका नाही. आपण नेहमीच परिस्थितीवरती लक्ष ठेवतो आणि गरज पडली तर आपण भारतीयांना तिथून काढू शकतो. पण सध्या ही परिस्थिती अशा प्रकारची निर्माण झालेली नाहीये. तर विनाकारण एक भीतीचं वातावरण निर्माण करू नये. अजून सुद्धा फ्लाईट सुरू आहेत. कालच आपण बातमी वाचली असेल की इंडिगो ऍडिशनल फ्लाईट्स हे करतायत. कोणी तिथे व्यापाराकरता गेलं असेल, आपली एक बॅडमिंटन टीम PV सिंधू तिथे अडकलेली आहे, तर त्या लोकांनी या नॉर्मल फ्लाईटचा वापर करून यावं. आणि
आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा या भारतीयांच्या बाबतीत आहे तो म्हणजे असा की या भारतीयांकरता सरकारने अनेक हेल्पलाईन्स जारी केलेल्या आहे. कोणाला जर काही जास्त प्रॉब्लेम झाला तर तिथल्या भारतीय दूतावासाशी संबंध साधावा आणि मग ते तुम्हाला ज्या प्रकारची मदत गरज असेल ती तुम्हाला देतील. पण या सगळ्या याच्यामध्ये भारताची भूमिका महत्वाची आहे, कारण संपूर्ण जगाचं भारताच्या भूमिकेकडे लागलेलं आहे. भारताची नेमकी काय भूमिका असेल, कारण की अद्यापर्यंत भारताने आपली भूमिका जाहीर केलेली दिसत. असं आहे, हे काही राजकीय म्हणजे त्याला काय म्हणायचं वादविवाद नाहीये की प्रत्येक विषयात आपली भूमिका असायलाच पाहिजे. काही वेळा भूमिका नसणं सुद्धा ही मोठी भूमिका असते. नको तिथं नाक कशाला खुपसायचं. इन एनी केस आपण जो ऍडवाइस करू तो ना इराण ऐकणार आहे, ना अमेरिका ऐकणार आहे, ना इस्रायल ऐकणार आहे. तर एक रिस्पॉन्सिबल देश म्हणून भारताची भूमिका काय असणार आहे. युद्ध हा कुठल्याही प्रॉब्लेम्स करता पर्याय नाही. वाटाघाटी करणं, डिप्लोमसीचा वापर करून तुमच्यामध्ये असलेले मतभेद दूर करावेत हा सर्वात मोठा पर्याय आहे. ही भारताची बेसिकली भूमिका आहे की युद्ध करू नका, युद्धाच्या ऐवजी वाटाघाटी करा. आता कोणी ऐकतील का आपलं, तर ती शक्यता फारच कमी आहे. तर म्हणून म्हणजे आपण तटस्थ भूमिका घेऊन जे होतंय ते बघावं. त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे की इथे परिस्थिती ही वेगाने बदलते आहे. तर या बदलत्या परिस्थितीमध्ये भारताच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण कसं करायचं याच्यावरती आपलं जास्त लक्ष केंद्रित असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये सुद्धा इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण जास्त चांगलं करू शकतो का. तर तुम्हाला मी एक मुद्दाम 2 उदाहरणं देऊ इच्छितो. भारताचे 2 मोठे शत्रू एक तर आहे पाकिस्तान आणि चीन, यांची सध्या काय हालात आहे. पाकिस्तानची हालात सध्या एवढी खराब आहे, आपल्याला आठवत असेल की काही आठवड्यापूर्वी, काही महिन्यापूर्वी माफ करा, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला होता, लष्करी करार, की सौदी अरेबियावरती जो हल्ला होईल तर तो हल्ला पाकिस्तानवरती झाला असं म्हटलं जाईल आणि पाकिस्तानचं सैन्य सौदी अरेबियाचं रक्षण करेल. पाकिस्तानकडे असलेले अणुबॉम्ब सौदी अरेबियाचे रक्षण करेल. आता सौदी अरेबियावरती हल्ला झालाय, पाकिस्तानचं रक्षण करू शकतं का. तर अजिबात नाही. त्यावेळेला संकल्पना आली इस्लामिक नेटोची. आता हे सगळे जे इस्लामिक देश आहेत, UAE आहे, बहारीन आहे, कुवैत आहे, यांच्यावरती हल्ले होत आहेत, पाकिस्तान त्यांचं रक्षण करू शकतो का. अजिबात नाही. उलट आता आज पाकिस्तानची हालात अशी आहे ज्याच्यावरती आपण थोडंसं लक्ष केंद्रित करू शकतो की पाकिस्तानचा रावळपिंडी जवळ एक नूर खान म्हणून एक एअर बेस आहे. ज्या नूर खान बेसमध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण ब्रह्मोस मिसाईल मारलं, ज्यामुळे पाकिस्तानचे न्यूक्लिअर बॉम्ब तिथे जे स्टॉक करून ठेवले होते ते डॅमेज झाले आणि त्यानंतर युद्ध थांबलं होतं. तर त्याच नूर खान एअर बेस वरती अफगाणिस्तानच्या तेहरीके तालिबाननी काल हल्ला केला होता आणि त्यांचं बऱ्यापैकी नुकसान केलं होतं. एक्झॅक्ट किती नुकसान झालंय हे विश्लेषण करावं लागेल. पण नूर खान बेस म्हणजे रावळपिंडी म्हणजे त्याची राजधानी. जर तेहरीके तालिबान पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधले गट ड्रोन्सच्या मदतीने पाकिस्तानच्या इतके आत येऊन जर त्यांचं नुकसान करू शकत असतील तर पाकिस्तानची मला कीव करावीशी वाटते. तर तो एक भाग झाला. आणि इथे मी एक थोडक्यात चीनचा मुद्दा कव्हर करतो. चीन या युद्धात नेमकं काय करत आहे. तर याच्यामध्ये असं मानलं जातं की चीन पुष्कळ प्रमाणामध्ये इराणला शस्त्र पुरवठा करतो आहे. अम्युनिशन, खास तर मिसाईल्सची नेहमीच गरज पडते, ड्रोन्सची नेहमीच गरज पडते, कारण जेवढे ड्रोन जेवढे मिसाईल असतील ते युद्धामध्ये कमीच पडणार आहे. पण याच्यामध्ये एक जी गोष्ट पुढे येते आहे की चीनची जी सिस्टीम आहे ती इराणचं रक्षण करू शकली नाही. म्हणजे मी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम विषयी म्हणतोय. आणि चीनची जी मिसाईल आहे त्यांचा सुद्धा परिणाम काही फारसा झालेला नाहीये. कारण इराणमध्ये होणाऱ्या युद्धाचा वापर करून चीनला आपल्या शस्त्रांचा तिथे वापर करायची इच्छा होती आणि जगाला दाखवून द्यायचं होतं की आमची शस्त्र ही अमेरिकेच्या शस्त्राहून जास्त चांगली आहेत किंवा त्याच बरोबरची आहे. हे त्यांना अजिबात साध्य करता आलेलं नाहीये. त्यांचं तंत्रज्ञान, त्यांची शस्त्र याचं बऱ्यापैकी फेल्युअर झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्या 2 जे शत्रू आहेत चीन आणि पाकिस्तान यांची या युद्धामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. आणि इथे मी अजून एक सांगतो की भारताचा तिसरा शत्रू, म्हणजे शत्रू शब्द वापरायचा की नाही आपलं मत असू शकतं, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प भारताला कसा त्रास देत होते वगैरे ते आपल्याला माहिती आहे. मी असं एक भाकीत करू शकतो की या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वतःचं खूप नुकसान होणार आहे. डोनाल्ड ट्रम्पना खूप बोलायची सवय आहे, मी असं करीन तसं करीन, जगात शांतता केली. पण लक्षात असायला पाहिजे की इराण एक अतिशय चिवट देश आहे. त्यांची लढण्याची क्षमता ही पुष्कळ आहे, त्यांचं सैन्य हे पुष्कळ आहे आणि केवळ हवेतून मिसाईल्सनी फायर करून किंवा ड्रोन्सनी फायर करून जर अमेरिकेला वाटत असेल की ते हे युद्ध जिंकू शकतील तर हे अतिशय चुकीचं त्यांचं म्हणजे विश्लेषण आहे. त्यांना जोपर्यंत ते जमिनीवरती सैन्य उतरवत नाहीत, जमिनीवरती हल्ले करत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारची लढाई जिंकणं हे इराणच्या बाबतीत तरी शक्य नाही. आणि अमेरिका जमिनीवरती युद्ध कधीही
कधीही केलेलं नाहीये ते. आणि आपल्याला कल्पना आहे की शेवटचे 3-4 वर्षापूर्वी ते अफगाणिस्तानमधून पळून गेले कारण त्यांना जमिनीवरती युद्ध करायची नव्हती. ते एक माझं स्वतःचं असं विश्लेषण आहे की या युद्धामध्ये अमेरिकेचं सुद्धा खूप नुकसान होणार आहे आणि जे डोनाल्ड ट्रम्प जे डोक्यावरती चढले होते सगळ्या जगाच्या, तर त्यांची सुद्धा हवा पुष्कळ निघणार आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने बाकीचे देश खास तर रशिया आणि चीन इराणला मदत करत राहतील. कारण त्यांचा मुख्य उद्देश असेल की अमेरिकेला एका लंब्या युद्धात अडकवून ठेवावं, ज्यामुळे अमेरिकेचा अर्थव्यवस्था याच्यावरती याचा मोठा परिणाम होईल आणि ही रशिया आणि चीन करता अमेरिकेबरोबर बरोबरी करण्याची एक मोठी संधी असेल.